पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे एखाद्या व्यक्तीला बोलले, तुम्हाला अभिनंदन, आपको मराठी में करू की हिंदी में करू. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मराठी भाषेची लढाई जी मीरा भाईंदरला तुम्ही हाताशी घेतली त्याची चर्चा राष्ट्रपती भवनामध्ये झाली. राज्यसभेवरती नेमणूक झालेल्या खासदारांच्या शपथविधीला झाली. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अतिशय दुःखाची बाब अशी आहे, दुःख का म्हणतो मी, की ज्या राज्याची मातृभाषा त्या भाषेसाठी आपल्याला मराठी माणसाला लढाईची पाळी आली याच्यासाठी दुःख. आणि ती लढाई तुम्ही खांद्यावर उचलली. खरं म्हणजे कोणतीही भाषा ही संभाषणासाठी असते, वादासाठी नसते. आणि ज्याला आपण पुरातन काळची भाषा ज्याला आपण म्हणतो आणि ज्याला मान्यता द्यायला केंद्र सरकारला ही वर्ष लागली, अशा भाषा आणि अशा भाषेचे मांडणारे बोलणारे तो वर्ग, तो मराठी समाज, त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तर ते अतिशय लाजवणारी बाब आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि त्यावेळी तुम्ही जी आवाज उचलली आणि ज्याच्यामुळे पूर्ण देशभरामध्ये मला अशी माहिती आहे की 5 खासदार तिथे शपथविधी घेत होते. राष्ट्रपतीचे नेमणूक जी झाली त्या खासदार शपथ घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे एखाद्या व्यक्तीला बोलले, तुम्हाला अभिनंदन, आपको मराठी में करू की हिंदी में करू. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मराठी भाषेची लढाई जी मीरा भाईंदरला तुम्ही हाताशी घेतली त्याची चर्चा राष्ट्रपती भवनामध्ये झाली. राज्यसभेवरती नेमणूक झालेल्या खासदारांच्या शपथविधीला झाली. याच्यापेक्षा मोठी लढाई मी नाही समजत कोणी असू शकते. राज्याला हिंदी भाषेचं जे काही जीआर त्यांनी काढलं होतं ते त्याला माघार घ्यायची पाळी आली. ही आपली यशाची पहिली पायरी आहे. आणि म्हणून आज तुमच्या वाढदिवसाला ही जी जनता दिसते ना, ते मराठीवरती प्रेम करणारे, राजेंवरती प्रेम करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे, ही जनता प्रेमापोटी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेली आहे. तुमचा केक कापण्यासाठी नाही. हा तर माझा लहानपणाचा मित्र आहे. मी मागील 5-6 महिन्यापासून खूप क्रिटिकल मला ट्रिपल जॉन्डिस झाला होता आणि ही माझी पहिली सार्वजनिक जीवनातली सभा आहे 7 महिन्यानंतर. पण याच्या प्रेमापोटी यांनी मला सांगितलं, काही झालं तर भाई तुम्हाला यायला लागेल. आणि म्हणून आमदार साहेब मी 5-7 महिने शहरात दिसत नाही. तुम्ही असं समजू नका की आम्ही हारून थकून घरी बसलो. आणि ते गमतीचा विषय, माझे सगळे महाराष्ट्रातले छत्रपती मित्र जे मराठे आहेत ते मला नेहमी म्हणतात, आम्ही छत्रपती मराठे मुझफ्फर हुसेन, तू आमचा आलमगीर, औरंगजेब नाही. आलमगीर नाही, मी छत्रपतीला मानणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की